जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। 7 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 7व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आला। जुहू चौपाटीचा लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात आला। आजच्या 7व्या दिवशी सुद्धा कचरा कायम आहे। प्रशासनाकडून करण्यात आलेले सर्व दावे हे खोटे ठरलेत। नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होत असून देखील प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मराठीकडून जुहू चौपाटीचा दररोज रिअलिटी चेक करण्यात येतोय। आजचा 7वा दिवस आहे, तरी देखील आपण जर पाहिलं तर या जुहू चौपाटीवरती कचरा तसाच पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेकडून जे सांगण्यात येत आहे की आम्ही दररोज या ठिकाणी कर्मचारी असतात, 75 कर्मचारी दोन्ही शिफ्टमध्ये काम करत आहेत। एका शिफ्टमध्ये 75 तर दुसऱ्या शिफ्टमध्ये 75 इतके कर्मचारी दररोज या ठिकाणी काम करत असतात, परंतु तसं काहीसं पाहायला मिळत नाहीये। ऋतू तावडे या अद्यापही जुहूच्या समुद्रकिनारी चौपाटीवरती पाहणी करण्यासाठी आलेल्या नाहीयेत, त्यामुळे एकंदरीतच नागरिकांकडून संभ्रमाचं वातावरण आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असते। याचाच जो परिणाम आहे तो पर्यटकांवरती होत असतं, कारण जुहू समुद्रकिनारा हा प्रचंड प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे। संपूर्ण मुंबईतच नाही तर विदेशात देखील या जुहू समुद्रकिनाऱ्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागलेला आहे। तसंच इथे येणारा प्रत्येक पर्यटकाला या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तसंच दुर्गंधी असल्यावरती कचरा असल्यावरती आजार देखील मोठ्या प्रमाणावर बळावत असतात। याचाच धोका देखील पर्यटकांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे। पर्यटकांकडून हीच मागणी होत आहे की लवकरात लवकर या जुहू समुद्रकिनारची साफसफाई व्हावी। महानगरपालिकेकडून जे दावे करण्यात येत आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर हा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे। आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि हा समुद्रकिनारा जो आहे जुहू चौपाटी ही साफ करण्यात येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।